Sadhguru Brahmeshanand Swami, speaking during a function, said that Kalangut has become like Thailand. Sadhguru said, by mistake, I reached in one of the lanes of Kalangut and I felt like I was in Thailand. The situation is so horrible there that I was in shock. Reacting to this statement of Sadhguru, Michael Lobo said that he will speak with Sadhguru and ask him what exactly did he see there. Lobo said that it's a matter of concern. Lobo added that he is also a strong follower of Sadhguru. Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkurem and Dhargal. Contact Big Tycoon. अशा प्रकारचं वातावरण पालकांनो आम्ही या देशात तयार करूया. आमची मुलं स्थिर राहणार. मी काल चुकून कळंगूटला पोचलो. अरे बाप रे, भयानक. म्हणजे एका वेगळ्या आमच्या फेस्टिवलसाठी एक जागा बघूया म्हणून गेलो होतो. बघूया तरी कसं असतं ह्यांचा बीच असं म्हणून गेलो होतो. मी चुकून तिकडे अशा लेनमध्ये पोचलो, मला वाटलं मी थायलंडला आलेलो आहे. चुकून पोचलो मी. इतकं भयानक चित्र मी गोव्याचं तिकडे पाहिलं आणि माझं डोकं सुन्न झालं, काळीच धस्स झालं आणि वाटलं की हे काही गोव्याचं खरं चित्र नाही आहे. म्हणून पालकांनो, हे दोन्ही हात जोडून मी तुम्हा सगळ्यांना सांगतो की आम्ही सगळ्यांनी गोव्यामध्ये बरे दिवस परत आणण्यासाठीचा अट्टहास ठेवूया आणि ते काम जे आहे ते आम्ही पालक आणि शिक्षक मिळून करूया. आजच्या या विजयानंद हायस्कूलमध्ये आम्ही सगळेजण एकत्रित आहोत. संपूर्ण गोव्यामध्ये हा संदेश जाऊ दे की पालक शिक्षक फार मोठी गोव्यात आणि देशात क्रांती घडवून आणू शकतात आणि त्यासाठी आवश्यक आहे ती सगळ्या पालकांची, सगळ्या टीचर्सना साथ. म्हणून दोन्हींचा समन्वय आपण सगळ्यांनी साधूया. आणि या परिसरामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, इथे मॅक्झिमम आमचे सांप्रदायिक लोक आहेत. हा आमचा रुपेश सांप्रदायिक कुटुंबातला आहे. सगळे चोपडेकर, गडेकर, ठाणेकर हे सगळे आमच्या संप्रदायातल्या कुटुंबातली लोक आहेत सगळे. मला गर्व वाटतं की हे लोक आपल्या गावासाठी झटतायत. सांप्रदायाने आजवर देव, देश आणि धर्माचं काम आपल्या शिष्यांना शिकवलं आणि त्यांची मुलं आज त्याच पद्धतीने उभे राहताना पाहून आज या गुरुपीठावरती आम्ही आहोत. आम्हाला धन्यता वाटते. भरभरून तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे की तुम्ही आपल्या देशासाठी, आपल्या गोव्यासाठी, आपल्या धर्मासाठी आणि आपल्या गावासाठी काम करतात. मला तुमचा सार्थ अभिमान आहे. हातुर्ली मठाधीश किंवा हातुर्लीचा मठ जगभर फेमस आहे. या गावात तसं विशेष हातुर्लीच्या काहीच नव्हतं, पण या गावामध्ये सगळं काही आहे. इथे स्वामीजी, सद्गुरू सदानंद स्वामी, सुसेनाचार्य स्वामी, ब्रह्मानंद स्वामी असे हे महान सत्पुरुषांनी इथून काम सुरू केलेलं आहे. या गोव्याला स्वच्छ करायचं, पवित्र करायचं. त्यामुळे अशा या मठांच्या परिसरामध्ये या शाळा बघा, तुमच्या डोक्यावरती भगवे काय ते फेटे दिसत आहेत. हे भगवे फेटे आम्हाला गर्वाचा गर्व आम्हाला अनुभव करून देतं. आणि हे जे भगवे फेटे आहेत हे आपल्या हिंदुत्वाचे फेटे आहेत. हिंदूंनी कधीच कुठल्या धर्माला त्रास करण्याचे संस्कार दिले नाही. हिंदूंनी सगळ्यांचा स्वीकार केला. हिंदूंनी सगळ्यांना मोठे करण्याचा विचार केला. पण आम्हालाच कोणीतरी दगा दिला, त्याला आम्ही तरी काय करूया. म्हणून आता थोडेसे आपण शादूर राहायला सुरुवात केलेली आहे. ती अत्यंत बरी गोष्ट आहे. त्यामुळे धर्म पाहिजे, फक्त शालेय शिक्षण नव्हे, त्या शालेय शिक्षणाबरोबर मूल्यही पाहिजेत. आज बघा, हा इकडे नेता तुमच्या समोर श्रीपाद नाईक बसलेला आहे. भाऊ कितली 5 वर्ष झाली, 5 टर्म झाले. आज सवट टर्मान भितर घुसता बघा. इतली वर्सां तो ह्या गोंयान अधिराज्य तेजे हा हो तेजो आता 6 टर्म. आणि श्रीपाद भाऊ म्हणजे अजात शत्रू मनीस.
जेका म्हाका दिसना सगळ्यांक हय हय, तुकाय हय तेकाय हय, असं सगळ्यांक हय हय म्हणून आमच्या ह्या सगळ्या गोंयकारांच्या काळजान भरलेलो असो आमचो श्रीपाद भाऊ. आणि ज्या पद्दतीन तेणी आपली ही कारकीर्द चलयल्या, म्हाका तरी अशें दिसता की खूब मदत तेणी ह्या आमच्या शाळेक केल्या. विजयानंद किंवा महामाय सगळ्यांक तो मदत करीत आसता. तर ह्या सगळ्या कामान ज्या पद्दतीन असो हो सात्वीक नेतो जो राम मंदिरा खातीर काम केला, असो नेतो जो आपल्या देवाक देशाक आनी धर्माक बऱ्यापैकी काम करतना तुमकां दिसता, असो श्रीपाद भाऊ जो आसा, अशे जर समजा नेते आमकां बऱ्यापैकी काम करणारे, तशेंच आमचे देशान भाऊसाहेब बांदोडकर आसा, त्यांच्या नंतर काकोडकर आसतली, त्यानंतर बऱ्यापैकी काम केलं. आता त्यांची सगळ्यांची हांव यादी काडिना, पण हांगा अब साक्षात धर्मा चोडणकर बसला, हो एके काळचो खंदो नेतो, सुरेंद्र शिरसाट, रमाकांत खलप, रवी ना, हे तरी अजून आसात म्हणा सत्य. पण हे सगळे जे धुरंधर नेते जे गोंयचे आसा, त्या सगळ्यांनी हे गोंय जे आहा पळय ते आत्ता पर्यंत हांगा हाडून दवरला. म्हाका तरी अशें दिसता ह्या फुडले जे कोण नेते आमच्या गोंयांक मेळटले, ते गोंयचे नेते जे आसा ते अशा प्रत्येक शाळेंनी ठरोवंक जाय. हांगा बरयल्लें आसा पळय, टुडेज रिडर टुमोरोज लिडर बरयल्लें हांगा. सो आयज आमी जर बऱ्यापैकी जर तांकां देशाचे आनी देवाचे धर्माचे, आमच्या भायल्या देशांचे आनी भायल्या धर्माचे न्हू, आमच्या देशाचे. हांव अमेरिकेक गेलो तर अमेरिकेक ते म्हणटा वी आर प्राऊड अमेरिकन्स. आनी अमेरिकेचो ब्रँड आयफोन, एप्पल आनी व्हडले 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 सगळे ब्रँड जे आसा पळय हेंचे, आनी आमचे ब्रँड अजून ब्रँडूच जावना. आमचे अजून तिखाजनूच आसा ब्रँड, अजून आमचो हातुल्लेच ब्रँड आहा, अजून आमचो नार्व्याच ब्रँड आहा. आता ब्रँड आमी आमचे तयार करपाची गरज आहा. म्हाका याद येता नरेंद्र मोदीन राम मंदिराच्या उद्घाटनाक सांगले की हे देशवासियांनो, तुम्ही आता ल्हान विचार करनाकात, आता व्हडलो विचार करा. इतको व्हडलो विचार करा की आमचोच स्वताचो एक ब्रँड तयार जातलो. आयज कसो ठाणेकर ब्रँड, आता ठाणेकर हो ब्रँड जातला. तर आमी व्हडलो विचार करया. शाळा फक्त हांगाच न्हू, आमची शाळा जशे भायल्यो शाळा आमच्या देशान, भायले मॅकडॉनल्ड्स हे ब्रँड सगळे हांगा, आमी आमचो ब्रँड जो आसा तो भायर व्हरपाचो प्रयत्न करपाक ह्या सगळ्या भुरग्यांक आमी हे आमचे ब्रँड दिवया. नार्वे सप्तकोटीश्वराचे जे मंदिर आसा हे हांगल्ले ब्रँड जावंक जाय. जगा वयले सगळे लोक तुमी हांगा हाडपाचो प्रयत्न करा. सगळ्यांक खूब गरज आहा तेची. आमी नार्वे सप्तकोटीश्वर जर समजा हांगल्लो जर समजा सेंटर पॉयंट केलो तर रस्ते सुद्धा थंयच सगळे पावतले. अशे रस्त्यांची बांदकामां दवरात. अशा पद्धतीची रचना जर झाली तर नार्वे जगभर पावतले. मागीर नार्वे का नॉर्वे कोणाकूच कळचें ना. इतके व्हडले नांव जे आसा ते व्हडले आमकां हे कोण करू शकता? हो रुपेश करू शकता, हो हांगा बसलेलो हो साहेब गडेकार करू शकता, हांगा बसलेले हे सगळे धुरंधर, हांगा हो सरपंच नार्वेचो बसला पळय तो करू शकता. अरे आमी तुमी जर करचे ना जाल्यार आमकां ह्यो खुर्च्यो कित्याक जाय? ना खुर्चेर बसलेले बरे. सप्तकोटेश्वराक व्हडलें करपाचें काम आयज तरी गरजेचें आसा. आनी प्रमोद सावंत सरकाराक आनी प्रमोद सावंताक स्वताक हांव खूब खूब तांकां आशिर्वाद दिता की तेणी बऱ्यापैकी ते देवूळ जे आसा ते पळय ते सजयले, ताका बरें सौंदर्यीकरण केलें. पण इतक्यान थांबोवन जावचें ना. हे सप्तकोटेश्वर विश्वभर व्हरपाचो प्रयत्न करपाक जाय आनी तो सगळ्यांनी प्रयत्न करपाक जावो. आयज हांव तुमकां सगळ्यांक सांगता, फाल्यां आमचे प्रेमेंद्र शेट हांगल्ले जे MLA आसा त्यांच्या नेतृत्वा सकयल एक व्हडलो प्रोग्राम गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल वो नार्वेच्या सप्तकोटीश्वराच्या पावन अधिष्ठानान थंय सुरवात जाता. आनी तो प्रेमेंद्र शेटाक मान मेळ्ळलो आसा. तो हांगल्लो MLA आसा. त्यांच्या नेतृत्वान फाल्यां 14 तारखेक हांगा बिरेस्तार सांजचो जो संक सुमार हो गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल सुरू जाता. हे इतक्याच खातीर करता
की गोंयची इमेज जी आसा ती आमकां बदलपाक जाय, आमकां दाखोवपाक जाय की हांगा सप्तकोटेश्वर म्हणून कितें तरी व्हडलें स्थान आसा. आमी जशें नांव घेता अयोध्येचें राम मंदिर, आमी जशें नांव घेता काशी विश्वनाथ, आमी जशें नांव घेता मथुरा वृंदावन, आमी सोमनाथ नांव घेता, तशें नांव केन्ना तरी आमी सगळ्यांनी जर समजा प्रमोशन केलें जाल्यार नारव्या सप्तकोटेश्वराचें पावन दर्शन केल्या शिवाय आमच्यो यात्रा पूर्ण गोंयच्यो जावच्यो ना. अशें केन्ना तरी आमी आमच्या येणाऱ्या हांगल्या ट्युरिस्टांक सांगूंक जाय. येयल्ल्या दिसा आमी सगळ्यांक जर समजा बिचूच दाखयतले जाल्यार बिचारूय व्हरा, पण दाखया थंय योग कशे करतात हांगल्ले लोक, थंय दाखया हिंदुस्तानी संगीत आयकूंक दियात. आणि तो प्रयत्न जो आसा तो गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल म्हणजे आध्यात्मिक गोवा जो आसा तो भायर प्रमोट करपाचो प्रयत्न जाता. यंदा फर्स्ट टायम हो प्रोग्राम आयोजीत केल्लो आसा. तुमी सगळ्यांनी मतीन दवरात की आमी सगळ्यांनी हो गोवा बदलपाची गरज आसा. आयज आमची जबाबदारी आसा, आमी ते सगळे नेते जावपाक जाय आणि आमच्या गोंयांक बदलपाची गरज आसा. तुम्ही सगळ्यांनी ह्या शाळेच्या आणि एकंदरीत सगळो उत्साह पळयला. हांगा फाटल्यान पळयात तुम्ही, हे सगळे चित्र सगळे नॅचरल, त्यांच्या गळ्यान जे भिल्ले बांधल्या तेय नॅचरल, सगळे नॅचरल सगळे. थंय दिवली पेटयली ती नॅचरल सगळे मातयेची. त्यानंतर सगळे उद्घाटन केल्ले ते जर आंब्याच्या ताळ्याचे तेंच्यांनी जे कितें म्हाका दिसतली रिबन आसतली, फीत कापपाचें आसतलें, अशें कितें तरी उद्घाटन हाल्लीचे लोक करतात, तशें कितें तरी आसतलें. पण ना, तेंच्यांनी बरी ग्रंथी सोडोवपाचें काम. अरे वा, म्हाका तरी ते उगडटानाच एकदम आनंद दिसलो. ग्रंथी म्हणजे गाठ. काल एक ब्रह्मेशानंद स्वामींनी एक स्टेटमेंट केले की तो कलंगूटच्या एका लेनीन पावलो, ताका अशें दिसलें की थायलंड पावलो म्हणून. तुमचें कितें म्हणून कितें पयलां तें म्हाकाय खबर ना खरेंच. आय विल आस्क हिम बिकॉज आय एम हीज गुड फॉलोवर. आय गो टू हीज प्लेस. डेफिनेटली आय विल आस्क हिम बिकॉज इट इज अ मॅटर ऑफ कन्सर्न. आतां ह्या दिसांनी थिंगा जे टाउट्स आहा ते ना, थिंगा ते आमचे हायकोर्टान डान्स बाराय बंद केल्ले आहा. कसलें कांयच ना. बॅड इमेज बॅड इमेज. आतां ट्युरिस्ट बीच म्हणटकच सगळे ट्युरिस्ट आसतले, फॉरेनर आसतले, तशें इंडियन आसतले. तर तेणी कितें पयलां तें हांव नकळो. आय वील डेफिनेटली आस्क हिम and I will share with you what he has told. But being a MLA of that area, तुमकां तो कशें एक शॉकिंग दिसता कशें? तर तेका कितें वायट दिसलें तें म्हाकाय खबर ना. आमी डेफिनेटली आय वॉज शॉक टू सी द व्हिडिओ. तशें कांय एक्टिविटी ना न्ही थंय आसा. आतां तुमी सगळे सोशल मिडिया इज ऑल ओपन. पीपल इमिडिएटली पूट ऑन द सोशल मिडिया कितें जर तर रॉंग कितें जाता जाल्यार. आमचे नदरेन तरी तशें कांय ना. जे कितें आदी आसलें तें आमी सदांच तुमचे मिडिया फुडल्यान सांगताले की ही गोश्ट रॉंग जाता. डान्स बारा फुडल्यान ते भुरगे कोणाचे फोटो दाखयता आनी कितें ते सगळे बंद जाल्ले. पुलीस हॅव कम आउट व्हेरी स्ट्रॉंगली ऑन दॅम. तुम्ही आता सांगले तुम्ही. आय वील टॉक टू सद्गुरूजी. आमी